हे हॅलो ट्रेनर्स. होतंय काय की मुलांना शिकण्यासाठी किंवा कोणालाही शिकण्यासाठी यूट्यूबवर खूप व्हिडिओ आहेत. पण जर आपल्यालाच म्हणजे ट्रेनर्सला जर काही प्रश्न असेल किंवा एखादी गोष्ट तुम्ही कशी शिकवता हे जे जाणून घ्यायचं असेल तर मला कुठलंच चॅनल सापडलं नाही. ॲक्च्युली झालंय काय की प्रत्येकाची स्टाईल खूप वेगळी असते, पण तरी सुद्धा कुठेतरी आपल्यालाही मदत हवी असते. मग आपण काय करतो, की आपण तेच व्हिडिओ बघतो जे इतरांसाठी बनवलेले आहेत. पण त्यातनं आपल्याला कळतच नाही, की नक्की शिकवायचंय कसं? किंवा बाबा मला हा टॉपिक किंवा एक प्रकार नाही शिकवता येते किंवा मला मला म्हणण्यापेक्षा इव्हन स्टुडंटला सुद्धा थोडासा अवघड जातोय. तर मी कुठल्या पद्धतीत चांगल्या पद्धतीत मी शिकवू शकते. मी खूप चॅनल्स शोधायचा प्रयत्न केला, पण नाहीच आहे. तर आता आपण काय करूया, की मला जो टॉपिक मी जसा शिकवते, तसा एक टॉपिक मी तुम्हाला सांगेन. तुम्ही पण सांगाल का, की तुम्ही तो टॉपिक कसा शिकवता? कारण झालंय काय, की खूप वर्ष झाली मी आता एक जवळपास 20 एक वर्षापेक्षा जास्त वर्ष एस-क्यू-एल शिकवते आणि एस-क्यू-एल मधले 2 टॉपिक बऱ्याचदा खूप अवघड जातात. ते म्हणजे जॉइन्स आणि सब क्वेरीज. तर मी काय करणार आहे, मी सब क्वेरीज कशा शिकवते, थोडंसं दाखवणार आहे इथे आणि तुम्हाला कसं वाटतंय ते बघा. तुम्ही ते सब क्वेरीज कशा शिकवता किंवा काही चेंजेस करू शकतो का आपण? तर ते मला प्लीज सजेस्ट करा. असे खूप टॉपिक आहेत, की जिथे ट्रेनर्सलाच ट्रेनर्सची मदत लागू शकते. तर हा एक छोटासा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. तर झालं काय, की अगदी सबक्वेरी हा एक सिंपल प्रकार जेव्हा शिकवायची गोष्ट येते जसं मी म्हटलं एस-क्यू-एलमध्ये किंवा SQLमध्ये तर खूप वेळा खूप कन्फ्युजन होतं. तर मी इथे आता माझं एस-एस-एम-एस वापरतेय आणि तुम्हाला दिसत असेल आणि मी इथं काय करणार आहे, मी डेटाबेस घेतलाय एडव्हेंचर वर्क्स एल-टी. बरेचसे आहेत. त्यातलं आपण एडव्हेंचर वर्क्स एल-टी वापरूया. छोटासा छान डेटा सेट आहे, डेटाबेस आहे हे इथे. आणि त्याच्यामध्ये टेबल्स आहेत सेल्सशी रिलेटेड. जसं की कस्टमर, कस्टमर ॲड्रेस, प्रॉडक्ट, प्रॉडक्ट कॅटेगरी, सेल्स ऑर्डर हेडर, सेल्स ऑर्डर डिटेल आणि बाकीचे. तर त्याच्यामध्ये एक छोटीशी क्वेरी आहे, जी तयार करायची आहे, की ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की आपल्याला प्रॉडक्ट्स फाइंड करायचे. सो फाइंड द प्रॉडक्ट्स हॅव्हिंग लिस्ट प्राइस हायर दॅन द हायेस्ट युनिट प्राइस. बरोबर? आता हे मी कसं शिकवते हे मी सांगणार आहे. जसं मी माझ्या सेशनमध्ये घेते तसं सांगणार आहे. तुम्ही बघा आणि तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. ह्याच्यात कुठे सुधारणा करण्यासारखी आहे, की हा अप्रोच खूप चांगला आहे आणि त्याचबरोबर तुमच्या डोक्यात कुठला एखादा टॉपिक आहे, की ज्याच्यावर आपण डिस्कशन असं करू शकतो आणि ज्याच्याबद्दल कदाचित कुणाला तरी मदत मिळू शकते. तर जेव्हा केव्हाही आपण सब क्वेरी सॉल्व्ह करतो, तर नॉर्मली पहिला अर्थातच प्रश्न आहे तो म्हणजे अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम. नक्की काय करायचंय हे लक्षात घ्या तुम्हाला. नक्की काय करायचं हे लक्षात घेण्यासाठी आपण नॉर्मली प्रॉब्लेम स्टेटमेंट आपल्याला वाचायचं असतं. ते वाचायचंय आणि ते नेहमीच्याच डिरेक्शनमध्ये वाचायचंय लेफ्ट टू राइट. पण हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे आणि की जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम अंडरस्टँडिंगसाठी जाता तेव्हा तुम्ही लेफ्ट टू राइट नक्की जा. पण जेव्हा केव्हाही तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, अशा वेळेस मात्र तुम्ही राइट टू लेफ्ट या. बरोबर? राइट टू लेफ्ट येताना खूप मजा येते आणि तुम्हालाच कळते की आपण कुठल्या पद्धतीने सोल्युशन मिळवू शकतो. चला तर मग आता राइट टू लेफ्टचा अर्थ काय, की मी एक-एक शब्द वाचणार आहे का? तर नाही. तर राइटच्या डिरेक्शननी जायचंय आणि एक-एक जर मीनिंगफुल आपल्याला सेंटेन्स तयार करता येईल ते घ्यायचंय. आता मी माझ्या इंग्लिशमध्ये लिहिणार आहे. अर्थात मी मराठी असल्यामुळे अगदी बाळबोधपणे इंग्लिशचं स्टेटमेंट जे मला समजतंय ते अर्थात लिहिणार आहे. जसं की इथे मला दिसतंय की युनिट प्राइस मला हवी आहे. तर त्यासाठी मी काय करणार आहे, तर मी इथे लिहिणार आहे की फाइंड द युनिट प्राइस.
मग मी म्हणले, की "अरे, मला हायेस्ट युनिट प्राईस पाहिजे." मग चला, मग आपण इथे ते पण लिहूया, की तेही सोपं आहे, की मी कदाचित शोधू शकते. तर फाइंड द हायेस्ट युनिट प्राईस हे मला कळलं. त्याच्यानंतर परत एकदा आपण उलटीकडे लेफ्टकडे जाताना वाचूया पुढे काय करायचंय ते. तर मला इथे दिसतंय प्रॉडक्ट्स हॅव्हिंग लिस्ट प्राइस. फाइंड द प्रॉडक्ट्स हॅव्हिंग लिस्ट प्राइस. मग मी त्याच्यात तसंच लिहितेय, तसंच लिहितेय. फाइंड द प्रॉडक्ट्स हॅव्हिंग लिस्ट प्राइस. ओके. आता हे झाल्यानंतर बघाल तर बाकी तिकडे काहीच नाहीये. त्यामुळे माझे 2 सेंटेन्सेस मला फॉर्म करता आले ह्याच्यामध्ये. फाइंड द हायेस्ट युनिक प्राइस आणि फाइंड द प्रॉडक्ट्स हॅव्हिंग द लिस्ट प्राइस. मग आता ह्याच्यानंतर आपण शोधूया की ह्याच्यासाठी टेबल्स कुठले लागतात. आता ह्याच्यानंतर तुम्ही टेबल्स बघितलात, तर युनिक प्राइस ही सेल्स ऑर्डर डिटेलमध्ये आहे. तर मी ते लिहितेय सेल्स ऑर्डर डिटेल. तर इथे मी ते टेबल वापरू शकते आणि लिस्ट प्राइस हे प्रॉडक्ट टेबलमध्ये जे फील्ड आहे. ते आपण प्रॉडक्ट टेबल लिहूया. म्हणजे आपल्याला क्लॅरिटी आली की आपण कुठले-कुठले टेबल किंवा टेबल्स वापरायचे. तर ह्या 2 क्वेरीजसाठी 2 वेगवेगळे टेबल्स लागणार. आणि चला तर मग आपल्याला क्वेरी फॉर्म करता येते का बघूया. तर फाइंड द हायेस्ट युनिट प्राइस तुम्हाला मिळू शकते का? हो. तुमच्याकडे त्यात सुद्धा 2 प्रकार आहेत. तुम्ही ऑर्डर बाय वापरू शकता किंवा तुम्ही ॲग्रीगेट फंक्शन वापरू शकता. बरोबर? म्हणजे मला जर ऑर्डर बाय वापरायचं असेल, तर मी म्हणणार अर्थातच माफ करा, इथे माझं हे घ्यायचं राहिलेलं आहे डेटाबेस. तर डेटाबेस सिलेक्ट करूया आणि आता जाऊया सेल्स एल-टी स्कीमावर. आपल्याला सेल्स ऑर्डर हेडर आहे. इथं बघू सेल्स ऑर्डर डिटेल्स कन्फर्म करूया. सेल्स ऑर्डर मला वाटतं डिटेल्समध्येच ह्याच्या कॉलम्समध्ये बघितलं तर आपल्याला युनिक प्राइस मिळेल. बरोबर. तर सेल्स ऑर्डर डिटेलमध्ये आपल्याला जायचंय. जे आपण वरती करेक्टली लिहिलेलं आहे. सर सेल्स ऑर्डर डिटेलमध्ये आपल्याला जायचं. मी ह्याला रिनेम करते डी म्हणून आणि मी इथं म्हणते टॉप 1 आणि डी डॉट आपल्याला हवी आहे युनिट प्राइस जी आपल्याला इथं आता दिसते. तर मी युनिट प्राइस घेतली आणि अर्थात मला टॉप 1 हवा असेल तर ऑर्डर करायला लागणार आहे. त्यामुळे मी सॉर्ट करायला लागणार आहे. म्हणजे मी ऑर्डर बाय करते युनिट प्राइसवरच. फक्त ते करताना डिसेंडिंग ऑर्डरमध्ये करते. बरोबर? तर आता आपण बघूया की आपल्याला ती युनिट प्राइस मिळतीये का? जेव्हा आपण एक्झिक्यूट करतोय इथे, तर मला ती मिळाली. बरोबर? तर ती 1466 अशी ती किंमत आहे जी आपल्याला मिळाली. हा एक प्रकार आहे. त्याच्याच ऐवजी मी आता हीच क्वेरी मला हायेस्ट हवं असेल, तर मी ॲग्रीगेट फंक्शन पण वापरू शकते. चॉईस आपलं आहे, की आपण कसं सांगणार आहे. मग टॉप करायची गरज नाही. आपण इथे मॅक्स सांगू शकतो डायरेक्टली. मॅक्स प्राइस आणि उत्तर तेच येणार आहे. उत्तरात तर काही बदल नाहीये. आपल्याला व्हॅल्यू अजूनही तीच मिळणार आहे. तर हे 2 प्रकार आपण सांगू शकतो, की ह्या 2 पद्धतीने तुम्ही हायेस्ट प्राइस काढू शकता. मग आता आपण हे जे आहे, हे कॉपी करून इथे ठेवूया. म्हणजे कळेल, की बाबा नक्की काय चाललंय. तो हाच प्रकार आहे दोन्ही. आता त्याच्यानंतर पुढची क्वेरी लिहायची ती म्हणजे प्रॉडक्टसाठी. प्रॉडक्टसाठी लिस्ट प्राइस. प्रॉडक्टची लिस्ट प्राइस हवी आपल्याला, तर आपण परत एकदा सिलेक्ट फ्रॉम सेल्स एल-टी प्रॉडक्ट पी आणि सध्या आपल्याला समजा आपण म्हणूया पी डॉट नेम त्याचं कुठलं प्रॉडक्ट आहे ते आणि त्याची लिस्ट प्राइस अर्थातच हवी आहे. तर ती फक्त मिळते का बघूया. मिळते का? तर हो, आपल्याला मिळालं. फक्त आता आपल्याला काय करायचंय पुढे जाऊन वाचायचं. आता आपल्या ह्या 2 क्वेरी आपण अगदी व्यवस्थित केलेल्या आहेत. काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे, की तुम्ही अशा अ, लोएस्ट लेव्हलला आता आलेले आहात. असं एक सेंटेन्स फ्रेम केलेलं आहे, की जिथे तुम्हाला खूप सोप्या क्वेरीज लिहायच्या आहेत. जिथे तुम्हाला फार काही अ, वेळ घालवायचा नाहीये किंवा फार काही विचार करायचा नाहीये. तर ही क्वेरी आपल्याला मिळाली. आता पुढे काय? पुढे जाऊन परत एकदा प्रॉब्लेम स्टेटमेंट आपण वाचूया. फाइंड द प्रॉडक्ट्स हॅव्हिंग लिस्ट प्राइस हायर दॅन द हायेस्ट युनिट प्राइस. आता मात्र आपल्याला रिलेशन आहे. म्हणजे आपल्याला जी युनिट प्राइस आपल्याला इथे मिळाली आहे त्याच्यापेक्षा जास्तीचे पाहिजे आहेत. परत एकदा
आपण त्याच्यामध्ये व्हेअर क्लॉज आता घालू शकतो आणि आपण म्हणू शकतो की व्हेअर पी डॉट लिस्ट प्राइस ग्रेटर दॅन जी काय व्हॅल्यू आली ती मगाशी ती आली ती मला वाटतं 1466.01. आता जर आपण ही आता क्वेरी रन केली तर येस, आता आपल्याला इथं बघाल तुम्ही तर आपल्याला काही 39 रोज मिळालेले आहेत की ज्याच्यामध्ये प्राइस ही 1466 पेक्षा जास्त आहे. परफेक्ट. मग आता पुढे काय? आता पुढे आपल्याला करायचंय काय? तर मॅथेमॅटिक्स वापरायचं. आपण खूप लहानपणापासून पहिली शाळेत गेल्यापासून गणित शिकतोय आणि नंतर आपण म्हणतो की एक्सची किंमत 5 आहे समजा x इक्वल्स 5 आहे. तर मग एक्सची किंमत ठेवून आपण हे गणित सोडवूया. तर तसंच आता आपण काय करणार आहे, ही व्हॅल्यू जी आलेली आहे 1466 पेक्षा जास्त असलेली. पण कदाचित उद्या आपली प्राइस चेंज होऊ शकते. ह्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकते, ह्याच्यापेक्षा कमी येऊ शकते. तर मग आपल्याला काय करायचंय, की ही व्हॅल्यू फिक्स ठेवायची नाहीये. तर आपण काय सांगणार आहे, की मॅक्स जी काही असेल ती युनिट प्राइस त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्तीची काही आहे का लिस्ट प्राइस ती शोधायची आहे. मग अशा वेळेस रिप्लेस ही क्वेरी हे आउटपुट तुम्हाला कुठून मिळालं? ही क्वेरी लिहून मिळालं. बरोबर. मग आपण आपण म्हणायचं रिप्लेस म्हणजे मॅथेमॅटिक्सचा रूल म्हणून सांगते. बाकी एसक्यूएलमध्ये कसंही आपण म्हणू शकतो, की रिप्लेस द व्हॅल्यू 1466.01 विथ इट्स ॲक्चुअल क्वेरी. म्हणजे ज्या क्वेरीमुळे आपल्याला तो नंबर मिळालेला आहे, ते वापरा. मग आता आपण काय करणार? हे घ्यायचंय, इथे टाकायचंय आणि ही जी व्हॅल्यू आहे त्याच्याऐवजी ही क्वेरी आपण आता घेणार आहे. बरोबर. आता आपण ही व्हॅल्यू, ही क्वेरी इथे दिली. राइट. पण आता होतंय कसं, की ह्याला कळणारच नाही, की नक्की काय चाललंय. आणि परत एकदा मॅथेमॅटिक्सचा रूल आपण टाकायचा आहे, की जिथे आपण त्याला पॅरेंथेसिस टाकणार आहे किंवा ब्रॅकेट टाकणार आहे. राउंड ब्रॅकेट. राउंड ब्रॅकेट टाकल्यामुळे काय होणार आहे, की परत एकदा बॉन्डमास जिथं ब्रॅकेट असते ते पहिल्यांदा एक्झिक्यूट होतं, बरोबर? मग आपल्याला तेच हवंय. तर आता जेव्हा आपण ह्याला ब्रॅकेट टाकले, तर ही क्वेरी आधी रन होईल. मग सारखंच आणि ती आपल्याला व्हॅल्यू देईल 1466 आणि मग ही व्हॅल्यू वापरून बाहेरची क्वेरी रन होईल. मग आता ती काहीही असू शकते, बरोबर? मग आता जेव्हा आपण आउटपुट घेऊ, तेव्हा आउटपुट आपल्याला मगासारखंच सेम 39 रोज आणि त्याच व्हॅल्यूज आलेल्या आहेत. आणि हा कन्सेप्ट आहे सब क्वेरीचा. म्हणजे आपण काय केलं, ह्या 2 क्वेरीज लिहिल्या आणि त्यांना रिलेशनमध्ये टाकलं आणि जेव्हा आपल्याला कळलं, की एक क्वेरी आधी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, ती कुठली होती? ती 1466 देणारी म्हणजे ही. आणि म्हणून आपण ही ब्रॅकेटमध्ये लिहिली आणि त्यामुळे ही झाली सब क्वेरी किंवा इनर क्वेरी. आणि पॅरेंथेसिसमध्ये टाकल्यामुळे आता माहिती आहे आपल्याला त्यामुळे ती एक्झिक्यूट आधी होणार आहे. नॅचरली पॅरेंथेसिस आहे त्यामुळे आणि त्याचं आउटपुट बाहेरच्या क्वेरीला मिळणार आहे आउटर क्वेरीला आणि मग आउटर क्वेरी एक्झिक्यूट होणार आहे. तर हा झाला सब क्वेरीचा कॉन्सेप्ट. तर मी सब क्वेरी असं शिकवते. तुम्ही कसं शिकवता ते तुम्ही इथे कमेंटमध्ये शेअर करू शकता, सांगू शकता. जर तुम्हाला ही आवडली असेल तर नक्कीच तेही मला सांगू शकता, की ही पद्धत खूप छान आहे. कारण मी गेले कित्येक वर्ष ह्याच पद्धतीने सॉल्व्ह पण करते आणि शिकवते पण आणि ह्याचा सक्सेस रेट 85 ते 90% आहे. म्हणजे जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, तेव्हा आपण जेव्हा राइट टू लेफ्ट येतो, तेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह पटकन होतो. लेफ्ट टू राइट जाण्यापेक्षा. तर 80 ते 85% प्रॉब्लेम्स किंवा सिच्युएशन्समध्ये तुम्हाला इथे हे वापरता येईल, हे नक्की मी सांगू शकते. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. धन्यवाद.